जय शिवराय. नमस्कार मित्रहो. या लाडक्या बहिणींना फक्त मिळणार 500 रुपये. या महिन्यापासूनच नियम लागू होणार. ज्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत 1,500 रुपये महिना मिळत होते त्या बहिणींना आता फक्त 500 रुपये मिळणार आहेत. याची माहिती बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिली आहे. तीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ सुरू करूया. दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच इतर शासकीय योजनांचा 1,500 रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे. त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा 1,000 रुपये लाभ घेत असलेल्या 7,74,148 महिलांना उर्वरित फरकाचे 500 रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. मित्रहो, एकाही पात्र भगिनीस या योजनेत वळविण्यात आलेले नसून सदर प्रक्रियेत दिनांक 3 जुलै 2024 नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याची माहिती बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी त्यांच्या एक्स हँडलवरती दिली आहे. त्याबद्दलचा व्हिडिओ देखील यापुढे आहे. त्यावेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेलं आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत, याच्यामध्ये 1,500 किंवा 1,500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ, ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही. एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांना 1,000 रुपयाचा लाभ मिळत असतो. त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे, म्हणजे ती शासन निर्णयामध्ये सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1,500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत. त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये. फक्त त्यांना 1,000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात. त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही. 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीनं अफवांच्या इथून आलेला आहे. हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धती